की ऍब्स्ट्रॉक्शन करता येणार नाही, म्हणजे जरंगेच्या लोकांना आणि जरंगेला रास्ता रोको करता येणार नाही, हे मी डंक्याची चोट पे सांगू इच्छितो. आज माननीय न्यायालयाला आम्ही काही महत्वाच्या गोष्टी निर्देशनास आणून दिल्या. त्या की सरकार आणि यांचं जे चाललेलं आहे जरंगेचं त्या बाबीचा उलगडा करून दिला. आम्ही न्यायालयाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, या देशातला ब्राह्मण, या देशातला मारवाडी, या देशातला वैश्य, या देशातला जो कोणी आरक्षण घेत नाही तो या देशाचा नागरिक आहे की नाही, हे सुद्धा आम्ही न्यायालयाला सांगितलं. त्यासोबतच न्यायालयाने आम्हाला हे सांगितलं की हे चॅलेंजेबल जे गोष्टी आहेत ते तुम्ही इतर न्यायालयाकडे असतील, आमच्याकडे ते नाही आहेत. परंतु आम्ही न्यायालयाला हे परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे महाराष्ट्रात चाललंय. सरकारला आणि न्यायालयाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला जरंगेच्या वकिलाकडून की जरंगेनं म्हणे रस्ता रोको करायला सांगितलेलाच नाही. आम्ही माननीय न्यायालयाला फुल प्रूफ दिला हातामध्ये. माननीय न्यायालय बघा, जरंगेनी कशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आणायला सुरुवात केली. जरंग्या म्हणतो की लग्नाच्या वेळी सुद्धा बदला, ही कोणती परिस्थिती आहे. आम्ही दाखवलं एसटी महामंडळाच्या बसेस कशा जाळल्या गेल्या हिंगोलीला सुनावणीच्या नंतर. आम्ही दाखवलं की हे काही शांततेच्या आंदोलनाचा मार्ग आहे का. त्यावर न्यायालयाने गंभीर म्हणजे निरीक्षणं नोंदवली. थोरातांना विचारलं, थोरात तुम्ही काय म्हणता, तुम्ही आंदोलन शांततेनं म्हणता की आंदोलन कोणत्या पद्धतीनं म्हणता. इथं तर सांगण्यात आलं की जरंगेनं रस्ता रोकोचं घोषणाच केलेली नाही. आम्ही सांगितलं आमच्याकडे 54 मिनिटाचा जरंगेचा परवाचा व्हिडिओ आहे, जे काही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती आहेत त्याच्यात त्यांनी कशा प्रकारे आंदोलन करायचं हे दाखवलेलं आहे. हे सगळं लक्षात घेता आम्ही सांगितलं की जरंग्याचे वकील खोटं बोलत आहेत आणि तो पुरावा आमच्याकडे आहे. आमच्यावर खोटे आरोप करणं योग्य नाही आणि म्हणून आम्ही त्यांचे आरोप खोडत काढत पुरावेच सादर केले माननीय उच्च न्यायालयाला. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज निकालामध्ये नोंद केलेली आहे की ऑब्स्ट्रक्शनच्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयाला पाळलं गेलं पाहिजे. आणि ऍडव्होकेट जनरल साहेबांना सुद्धा सांगितलंय भारतीय संविधानाचे आर्टिकल 19 म्हणजे आंदोलन करण्याचा मार्ग जरी सांगितलेला असला तरी त्या पुढचं जे कलम आहे 3 आणि 4 त्याच्यात सांगितलेलं आहे आगाऊपणा, रस्ता रोको सामान्यांना त्रास करता येणार नाही. म्हणून आज डंक्याची चोट पे एक गोष्ट सांगतो, जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही. जरंग्याला असंच पळवाट काढावं लागेल, पळत राहावं लागेल. जरंग्या स्वतः चॅनलवर मुलाखती देऊन सांगतो की रस्ता रोको करा. जरंग्याचे वकील कोर्टात सांगतात की जरंग्याने रस्ता रोको सांगितलेलाच नाही. याच्यातून ज्याला म्हणतो आपण, जर तुमचा जर स्वतःचा इरादाच नेक नसेल तर तुमच्या कोणत्याही गोष्टीला न्याय कसा मिळेल. अरे एकीकडे जर तुम्ही म्हणत असाल रस्ता रोको करा, स्वतः चॅनलवर येऊन आणि कोर्टात येऊन सांगत असाल की तो मी नव्हे, तो मी म्हणालो नाही. ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनता जाणते. जरंगे कडून सामान्य मराठा भावांनी समजून घेतलं पाहिजे. जरंगे चॅनलवर जे म्हणतो तो कोर्टात म्हणत नाही आणि म्हणून आज दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. सर, मात्र जरांगेच्या माध्यमातून किंवा मराठा समाजाच्या माध्यमातून रास्ता रोको झाला तर तुम्ही पुन्हा न्यायालयात जरांगे विरोधात याल. माननीय न्यायालयाने आमची भूमिका लक्षात घेता बसेसची जाळपोळ, आमच्या कष्टकऱ्यांना एसटी महामंडळातल्या मागच्या 30 दिवस पगार मिळालेला नाही, ह्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या हिंसक गोष्टी लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाला परत ठेवलेलं आहे. माननीय न्यायालयाने गांभीर्याने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खबरदार, जे कोणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतील ते कोणाचेही कोणी असतील, परंतु ते कायद्यापेक्षा मोठे नाही हे लक्षात ठेवावं. हिंदी पाहिजे काय हस्तगोती पाहिजे. सर आज क्या बहस की अपनी रिपोर्ट की? देखिए, आज माननीय उच्च न्यायालय ने स्पष्ट तौर पे कह दिया है कि सर्वोच्च न्यायालय ने जो शाहनी की जजमेंट में कहा है कि रास्तों को रोकना, पब्लिक ऑर्डर को बिगाड़ना, ये सारे चीजों के मद्देनजर कुछ गलत चीज ना करे. जरंगे की ओर से कहा गया कि जरंगे ने रास्ता रोको कहने को नहीं करने को ना कहा है, पीसफुल एजिटेशन करने को कहा है. पर हमने सम्मानीय न्यायालय को फोटोग्राफ्स बताए. हमने न्यायालय को ये कहा कि हमारे पास उसका अपना चैनल के ऊपर दिया इंटरव्यू है. ये सारे मद्देनजर माननीय उच्च न्यायालय ने ये इस प्रकरण की सुनवाई जो है सोमवार को रखी है. उसी के साथ न्यायालय ने निर्देश दिए है
और जरंगे के वकील से, मराठाओं के वकील से ये बात को बुलवा लिया है न्यायालय ने स्पष्ट तौर पे कि वो कोई भी गलत नहीं करेंगे, यानी कि जो सर्वोच्च न्यायालय ने कहा है उसके तहत कुछ भी होगा। यानी अभी रास्ता रोको वगैरह करने की जो बातें हैं, मैं ये मानता हूँ कि इसके आगे नहीं कर पाएंगे। एक बात है कि पहली बार एक बात सामने आई कोर्ट के सामने कि उनका कहना था जरंगे पाटिल के वकील का, जरंगे पाटिल अकेला नहीं है, मराठा आंदोलन समिति है। ये पहली बार बात सामने आई, इस बारे में आप क्या कहेंगे? देखिए, हमने बताया है कि ये जरंगे खुद जो है किस तरह से करता है। हम ये इसके पहले भी हमारे पिटीशन में भी हमने सुप्रिया सुले जी का और शरद पवार जी का जो संदर्भ है वो हमारे पिटीशन में भी है। जरंगे अकेला है ये हम भी नहीं मानते। उसके साथ जो है राष्ट्रवादी कांग्रेस के आला नेता जिसको हम वयोवृद्ध कहते हैं, वो शरद पवार जी का उनके साथ जो है लिंकिंग है। सोमवार को पिटीशन रखी है, क्या मुद्दे पे वो चर्चा की बहस होगी और क्यों रखी है सोमवार? देखिए, स्पष्ट तौर पे सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि किसी भी हालात के अंदर जो है रास्तों को रोकना, ऑब्स्ट्रक्शन करना, पब्लिक को तकलीफ देना ये गलत है। उसी के साथ आज हम न्यायालय से ये कहा है कि ब्राह्मण होना, मारवाड़ी होना, जैन होना, गुजराती होना ये कोई आपराधिक नहीं है। इस तरह से आरक्षण के बारे में जो सीटें खुले, जो बच्चों के सीटें हैं उन्हें कटौती कर दिया जाए। ये सारे के चीज़ों को ध्यान में रखते हुए, मद्देनजर रखते हुए सोमवार को कोर्ट ने क्या आदेश दिया है? कोर्ट ने कहा है कि सर्वोच्च न्यायालय को माना जाए, रोड में ऑब्स्ट्रक्शन ना करें, कोई तकलीफ ना हो। सर थोड़ा सा पीछे सर, थोड़ा हम कोर्ट से कह देंगे तुम हमको धक्के मार रहे हैं। हिंदी तुमचा तो लहजा एकदम अभी बदलायला लागलाय. भैया जेएनयू का थोड़ा तो रह जाता है ना, जेएनयू में पड़े हैं ना थोड़ा। लालू बिहार लालूच्या ह्याच्यात तुम्ही आता लगेच. चला मलिक. मनोज जरांगे यांच्या प्रस्तावित मराठा आंदोलनाच्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि या आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्ते यांनी काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टापुढे मांडले. यात प्रकर्षानं जी गोष्ट आज समोर आली की जरांगे यांच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं की या आंदोलनाची हाक मनोज जरांगे यांनी एक व्यक्ती म्हणून नाही तर मराठा आंदोलक समितीनं दिलेली आहे. सदावर्ते, या मुद्द्याकडे तुम्ही कसं काय बघता? कारण की पहिल्यांदाच जरांगे म्हणतायत की मी कुठल्याही आंदोलनाची किंवा रास्ता रोकोचं सांगितलेलं नाहीये, हा संघटनेचा निर्णय आहे. तो मी नव्हेच तुमच्या चॅनलनी डे बिफोर येस्टरडे म्हणजे एक दिवस अगोदर 54 मिनिट 2 सेकंद आम्ही न्यायालयाला दाखवलेत. आम्ही न्यायालयाला तुमच्या चॅनलचा फोटोग्राफ ठेवलेला आहे. जरंगे म्हणतोय कशा प्रकारे रस्ते बंद करायचे, कशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा, जरंग्याचा कित्ता न्यायालयासमोर ठेवलाय. आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सहानीच्या खटल्यामध्ये निर्देश दिलेले आहेत, रस्ता रोको नाही जरंगे, आता रस्ता रोको नाही जरंगे, रस्ता रोको नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचंय. न्यायालयाने जे आहेत तशा प्रकारचे निरीक्षण नोंदवलेले आहेत. आम्ही न्यायालयाला हेही सांगितलं, या देशामध्ये गुजराती, मारवाडी, ब्राह्मण होणं काय अपराधिक आहे का? गुजराती, मारवाडी काही सिटीजन नाहीत का? हे सुद्धा आम्ही न्यायालयाला सांगितलं. सरकारने जे लाडा केलेत त्या लाडाचे परिणाम आहेत. एका बाजूला आंदोलन करायचं, दुसऱ्या बाजूला लोकांना त्या आंदोलनाच्या नावाखाली वेठीस धरायचं आणि सरकार कसं पंगू हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु आम्ही सांगितलं सरकार नाही, आम्ही इंडिपेंडेंटली आम्ही सामान्याच्या हक्कासाठी न्यायालयासमोर आलोत. आणि आम्ही ज्या प्रकारे जरंग्याच्या वतीने बोलण्यात येत होतं, अगोदर तर सांगितलं की जरंग्याचं जे आंदोलन आहे ते शांततेत राहील. कोर्टाने विचारलं शांततेतच राहणार का? मग सांगितलं नाही, आम्ही ते सांगू शकत नाही. आम्ही परत सांगण्यात आलं की समिती आंदोलन करते. आम्ही सांगितलं नाही, जरंग्यानं सांगितलंय, त्यानंच करणार आहे, त्यानंच सांगितलेलं आहे. आम्ही पुरावे सादर केले, आम्ही व्हिडिओ आमच्याकडे तोच सादर केला. आणि त्यामुळं आज न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा. भारतीय संविधानाची आर्टिकल 19 मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आंदोलन करता येते, परंतु रस्ता रोको, व्हायलंट, बस जळ, आम्ही दाखवलं की कशी बस जळल्या जाती, कसे 30 दिवस
बसेस बंद होत्या. त्या बसेस बंद असल्यामुळं आमच्या एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना 30 दिवस काम मिळालं नाही, पगार मिळाला नाही. या सगळ्या गंभीर बाबी सांगितल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 19 नंबर पॅरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सहानीच्या खटल्यात सांगितलेलं आहे की रस्ते वगैरे ऑब्स्ट्रक्शन करणे चुकीचे करता येणार नाही. आणि सरकारला सांगितलंय असे जर रस्ते वगैरे बंद होत असतील तर यू कम इन टू द ॲक्शन. जरांगेंच्या वतीने एक आणखीन आरोप करण्यात आला की राज्य सरकारला या आंदोलनाला विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाहीये, म्हणून तुमच्या वतीनं हा विरोध केला जातो आणि राज्य सरकार खरं तर याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना दिसते, असा सुद्धा आरोप विजय थोरात यांनी केला. बघा, मी त्यांना उत्तरही दिलं की विजय थोरात तेवढे वरिष्ठ आहेत वयानं, त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे भाष्य करणं हे किती चुकीचं आहे आम्ही त्यांना तिथं सांगितलं. आम्ही त्या गोष्टीचा निषेध सुद्धा केला. त्याही उपर जाऊन मी विजय म्हणजे थोरात साहेब यांना जे इन्स्ट्रक्शन चुकीचे दिले त्याचे पुरावे सादर केले. त्याच्यामुळे जरंगेचं जे काही सांगणं होतं कोर्टामध्ये ते तोंडघशी पडले. जरांगेंच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय की आंदोलक कुठल्याही प्रकारे हिंसक होणार नाही, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि सोमवारी आम्ही काही ती भूमिका कोर्टात स्पष्ट करू. पण आंदोलन आता सुरू होत आहे, कशा रीतीने हे जाईल पुढे प्रकरण. नो रस्ता रोको नाही, नो ऑब्स्ट्रक्शन ऑफ रोड. डंके की चोट पे कायदा सांगताय, माननीय सर्वोच्च न्यायालय सांगताय, भारतीय संविधानातील आर्टिकल 19 सांगताय. त्याच्यामुळे जरंगे काही कायद्यापेक्षा मोठा नाही. सरकारने लाडं बंद करावेत आणि कायदा स्वीकारून जरंगेला कारवाई करावी. तर कुठेतरी आता राज्य सरकारनं ॲक्शनमध्ये येण्याची गरज आहे, कारण की जरांगे जरी सांगत असले आंदोलन शांततापूर्वक असेल तरीही आंदोलनाची दिशा ज्या प्रकारे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती ती शांततापूर्वक कुठेही दिसत नव्हती. त्यामुळे आता हे आंदोलन अशा पद्धतीनं पुढे जात आहे. राज्य सरकार